नमस्कार, कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. छान दिवसाची सुरुवात झाली आणि हा व्लॉग आहे सॅटरडेचा. धनुच्या स्कूलमध्ये आम्हाला जायचं होतं म्हणून मी जी काही बेसिक आवरावर असते ना ती करून घेतली होती. आंघोळी, त्याच्यानंतर झाडलोट असेल, भांडी वगैरे आवरून ठेवली, कपडे भिजत घातली आणि देवपूजा तर मला काही करायची नव्हती म्हणून मग मी ना तसंच आवरून ना धनुच्या स्कूलमध्ये गेलो आणि ड्रेपरी वगैरे घेतली. संडेला त्याचं गॅदरिंग आहे म्हणजे ॲन्युअल डे आहे त्याच्यासाठीचं. मग येता येता दूध आणलं होतं, खूप दिवसातून घरामध्ये दूध आणलं होतं आणि सोबतच बटरसुद्धा आणले होते. तेही खूप दिवसातून आणले होते. सहसा आमच्या घरामध्ये बटर काही जास्त येतच नाहीत आणि आणलं की मग लगेच मी चहा बनवला, दूध गरम करून ठेवलं आणि चहा बटर खाऊन घेतलं. आता बटर खाऊन तर आमची भूक भागणार नव्हतीच म्हणून मी ते स्वयंपाक बनवायला घेतला होता लगेचच. म्हणजे खाऊन झालं ना की लगेच मी किचनमध्ये आले, कारण काय एक्स्ट्राचं काम म्हटलं तर फक्त कपडे धुणं होतं म्हणून म्हटलं की ते नंतर करता येईल, आधी स्वयंपाक बनवून घेते. येताना ना मी अंडेसुद्धा घेऊन आलो होतो. मग काय भाजी बनवायची हा विचार करत असताना अहोंनी सजेस्ट केलं की अंड्याची भुर्जी बनव मस्तपैकी, आणि मला पण वाटलं की ती झटपट होईल म्हणून मग मी लोखंडी तव्यामध्ये ना मस्त अशी साधी सिंपल भुर्जी बनवून घेतली. अंड्याची भुर्जी ना अशी खूप टेस्टी लागते. मला पातळ भाजी अजिबात आवडत नाही, म्हणजे त्याला पण एक रिझन आहे मोठं, त्याच्यामुळे मी पातळ भाजी काय खातच नाही. आणि बनवलं तर फक्त अंड्याची पोळी आणि मग भुर्जीच बनवत असते, ती पण खूप जास्त टेस्टी लागते. इकडे मी भाकरी बनवायला घेतल्या. कालच्या व्हिडिओमध्ये मी सहज बोलून गेले होते की मी माझ्यासाठी फक्त एक चपाती बनवते. आता त्यात खोटं बोलायला काहीच नाही बरं का. एक एक दिवस असा काढते ना मी, दिवसभर जेवणसुद्धा करत नाही. काय होतं, सकाळी धनू जातो स्कूलला, म्हणजे सकाळी हे ऑफिसला जातात, धनू दुपारी जातो, दिवसभर घरामध्ये मी एकटीच असते. तर ना मग एकटं जेवायची काय खायची प्यायची सुद्धा इच्छा होत नाही. आणि पहिलेच सांगायचं म्हटलं तर मला चपाती हा प्रकार जास्त आवडतच नाही. म्हणजे मला पहिले एवढा पोटाचा त्रास व्हायचा ना की प्रचंड. लग्न झाल्यानंतर ना मग मी ज्वारीची भाकरी खायला सुरुवात केली तर ते तिथं नॉर्मली वाटायचं, आणि लग्न झाल्यानंतर पण मला असं पोटाचा त्रास व्हायचा जरा, कारण सकाळच्या जेवणामध्ये चपाती असायची, त्यावेळेस मी 2 चपाती खायचे आणि त्यावेळेस पण पोटाचा त्रास व्हायचा. आता इकडे आल्यानंतर ना माझं स्वतःचं असतं की नाही, मला भाकरी आवडते, मी चपाती जास्त खात नाही. सकाळची हार्डली 1 चपाती, ते पण खाल्लं तर कधी खाते किंवा म्हणजे जेवणसुद्धा करत नाही. आणि ही चांगलीच गोष्ट माझ्या मैत्रिणीला माहिती आहे, तिनं खूप जवळून मला अनुभवले, कारण आम्ही शेजारी राहायचो ना, त्यावेळेस त्या नेहमीच मला म्हणायच्या की तू असं का करतेस, म्हणजे जेवत नाही, स्वतःसाठी खात जा, स्वतःसाठी नाही तर स्वतःच्या हेल्थसाठी तरी खात जा, म्हणून ओरडून त्यांच्यामुळे मला सवय लागली की दुपारचं जेवण करायचं. नाही तर अक्षरशः मी दुपारचं जेवणसुद्धा कधी कधी करत नाही. म्हणजे इकडे आल्यानंतर तर असंच होतंय की मी नाही जेवण करत. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, अगदी खऱ्या शब्दांमध्ये तर मी हेल्दी जेवण जेवतच नाही. म्हणजे अहोंची पण सारखी तक्रार असते, तुला ही भाजी नाही आवडत, ती भाजी नाही आवडत. म्हणजे मीच स्वतःला प्रश्न विचारते, अरे तू कधी खातेस काय, म्हणजे कोणती भाजी मला आवडते असं नाहीच. काय सांगायचं म्हटलं तर मला शेवग्याची शेंगा आवडते, बस एवढंच मी मनापासून खात असते, बाकी नाही. पण ह्या तब्येतीवरून तर तुम्हाला वाटेलच ना की ही फक्त एका चपातीवरती जगते का. पण हां, रात्रीची मी कंपल्सरी 1 भाकरी खाते, म्हणजे खातेच, ती पण कसं पण असू देत. म्हणजे भाजी न आवडती असेल ना तर ती खावीच लागते, कारण मग पोटाला भूक लागतेच ना. आणि भाकरी म्हणजे माझा जीवाचा आणि आवडीचा विषय, त्यामुळे भाकरी मी 1 किंवा 1च्या वरती पण खाते. पण चपाती मला अशी सहसा नाहीच जास्त आवडत खायला. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओबद्दल बोलूयात थोडंसं. तर ना भाकरी बनवून झाल्या की मी लगेच जेवण करायला घेतलं होतं. मस्त भाकरी आणि अंड्याची भुर्जी असं पोटभर जेवण केलं. त्यानंतर ना मग मी लागले कामाला. मला ना कपडे धुवायचे होते आणि मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी मला कपडे वॉश करायचे होते, पण मी शहाणे ना ते भिजत घातलेले कपडे डायरेक्टली मशीनला लावले. आता मला तुमच्याकडून एक म्हणजे हवं आहे टिप, की जर निरम्यामध्ये घातलेले कपडे जर आपण मशीनला लावले तर मशीनला काय प्रॉब्लेम होतो का, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी कपडे भिजत घातले होते सकाळीच, पण अचानक माझ्या डोक्यामध्ये आलं की नको, आता हाताने नाही धुवायचं, आपण मशीन लावता, कारण मला खूपच जास्त कंटाळा आला होता. आणि कालच्या दिवशी मी ना एवढी सारी हाताने कपडे धुतली होती बरं का, म्हणजे काय सांगावं आता तुम्हाला, एवढी सारी कपडे होती ना, म्हणजे टॉवेल, धनूला सर्दी झाली आहे ना, तो इतका टॉवेलला सर्दी पुसत असतो सारखा, हा झाला की तो टॉवेल, अगदी त्याच्याकडे नॅपकिन असला ना तरी पण त्याला टॉवेललाच पुसायचं असतं. हात वगैरे धुवून आला ना तरी पण त्याचं टॉवेललाच पुसणं असतं. त्याच्यामुळे मग मी सगळेच टॉवेल वॉश केले होते जेवढे की तो वापरतोय. आणि मग जी काय कपडे होती ना ती सगळी आजची मी मशीनला लावली होती. म्हटलं जाऊ देत, तेवढीच छान निघतील सुद्धा, कारण निरम्यामध्ये घातलेली होती आणि अशी मळकट कपडे काहीच नव्हते. खरं सांगायचं म्हटलं ना तर घरामध्ये असं एक तरी कपडा असतो त्याचा कलर जातो, मग तो एक कपडा तर
हाताने धुवायलाच लागतो. त्याच्यामुळे मग माझं म्हणणं असतं की एक धुवायचं आहे आणि 10 धुवायचं आहे काय, तेवढाच वेळ जाईल, आपण पटकन आवरून घेता म्हणून मी सहसा कपडे मशीनला जास्त लावत नाही आणि मला ते निघत नाहीत असं सुद्धा वाटतं. जेव्हा हे आणि धनुष घरी असतात ना, त्यावेळेस घरामध्ये खूप जास्त पसारा होतो. आणि मी म्हटलं ना तुम्हाला, हा सॅटर्डेचाच व्लॉग आहे. तर थोडंसं काम होतं, धनूला सॉक्स वगैरे आणायचे होते व्हाईट कलरचे, म्हणून आम्ही गेलो होतो बाहेर. आलो म्हणजे गेल्यानंतर ना हार्डली 15 ते 20च मिनटं आम्ही बाहेर थांबलो. त्याच्यानंतर लगेच घरी आलो आणि घरी येऊन घरातला परत पसारा आवरता, म्हणजे इच्छाच नव्हती पसारा काय आवरायची मला. कपडे वगैरे सगळे तसेच पडलेले. पण म्हणलं आधी घरातले लाईट वगैरे लावून घेऊयात. झाडू वगैरे मारून झालेला होता आणि घरातला संध्याकाळचा झाडू मारून झाल्यानंतरच मी घरामधल्या सगळ्या लाईट्स वगैरे ऑन करते, तोपर्यंत ऑन करत नाही. चुकून कधी झालंच तर मग होतंच, पण असं मोस्टली जाणून बुजून केले असं कधी होत नाही. झाडू वगैरे मारून झालेलं, त्यामुळे लाईट लावून घेतल्या सगळ्याच खोलीतल्या. संध्याकाळच्या वेळेला सगळ्याच लाईट चालू करते आणि जेव्हा माझं त्या रूममधलं काम झालं, जाताना लगेच बंद करून, दरवाजा बंद करूनच मग मी बाहेर निघत असते. आता सकाळी जी कपडे मी काढून ठेवली होती ना, म्हणजे घड्या करायची राहिली होती ती, मग आत्ता मी सगळी घड्या करायला घेतली. म्हटलं चला आता, खरं सांगायचं म्हटलं तर एवढं सारा पसारा होता ना कपड्यांचा, बापरे बाप, सगळंच मी कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या. किचनमध्ये आले आणि मग जे काय भांडी वगैरे मांडायची होती ती मांडून घेतली. मला कुकर खालीच पाहिजे होता, कारण मला भात बनवायचा आहे, म्हणून मी कुकर खालीच ठेवला. बाकीची भांडी सगळी मांडून घेतली. अहोंचा टिफिन घासून ठेवला होता, म्हटलं त्याला जागच्या जागी ठेवून द्यावा आणि तो सेफली ठिकाणी ठेवावा लागतो, कारण पडला तर फुटला असं, म्हणून त्याची केअर करणं खूप जास्त गरजेचं वाटतं मला तरी. आणि हा 3 डबे असल्यामुळे तर खूपच जास्त फायदा होतो, म्हणजे एक्स्ट्राचं आपल्याला काहीतरी देतासुद्धा येतं आणि टिफिन पण छान छान मोठे आहेत. एका टिफिनमध्ये 3 चपात्या बसतात, त्यामुळे तर भारीच वाटते. आणि जिथं गॅसची टाकी ठेवली ना तिथेच मग मी तो डबा ठेवते, जेणेकरून लवकर हाताला यावा. मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलं ना की आज मी फक्त मसाले भात बनवणार होते, तर छानसा मसाले भात सोबतच लोणचं असं संध्याकाळचं मस्त पोटभर जेवण करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग काहीच नाही शूट केलं डायरेक्टली. मग दुसऱ्या दिवशी भेटते तुम्हाला. हा आहे संडेचा व्लॉग. तो व्लॉग खूपच छोटा झाला, कामं भरपूर होती पण करण्याचा आळस, नाही तर बरोबर माझा व्लॉग शूट झाला असता आणि माझी कामंही झाली असती. पण ठीक आहे, रात्री ना आम्ही दोघांनी पण जोरदार अशी भांडण केलं होतं, म्हणजे मस्तीमध्ये असं सिरियसवालं भांडण आम्ही कधी करत नाही. म्हणजे होतात पण ते आमची 10 मिनटंसुद्धा टिकत नाहीत. धनू जन्मायच्या आधी असं व्हायचं की मी खूप जास्त हट्टीपणा करायचे, भांडायचे, रुसायचे, नाही बोलायचे. पण त्यावेळेस मग ते मनवायचे. पण आता असं होतं ना की मला मनवायची सुद्धा गरज पडत नाही. 5 मिनटामध्ये ॲटोमॅटिक माझा मूड चेंज होऊन जातो. तर त्याच्यामुळे ते इथं मला हसवत होते. सकाळी मी सकाळी लवकरच उठले होते, पटकन माझं आवरून घेतलं, हेअर वॉश करायचा होता. देवपूजा तर आज माझ्याकडून काय सकाळी होणारच नव्हती, कारण धनूला गॅदरिंगसाठी घेऊन जायचं होतं. तोही उठला होता झोपेतून आणि मी म्हटलं की तोपर्यंत इकडे चहा ठेवते आणि त्याच्यासाठी मॅगी बनवते. जोपर्यंत त्याची अंघोळ होती ना तोपर्यंत छान अशी मॅगी शिजेल, थंडसुद्धा होईल आणि त्याला पोट भरून खातासुद्धा येईल. तर मॅगी गरम असली ना की मग व्यवस्थित मुलांना खाता येत नाही. आता मी दुसरा पण ऑप्शन करू शकले असते म्हणजे धनूसाठी, पण त्याला आवडत नाही. उपीट नाही आवडत, पोहे नाही आवडत आणि शिरा तर कुठून संबंध नाही. त्यामुळे मग मला मॅगीच बनवावी लागते. आणि एवढ्या सकाळी चपाती खाणं तर इम्पॉसिबल आहे. म्हणजे 10-10:30च्या आसपास तो चपाती खातो, म्हणजे चपातीच खाऊनच मग स्कूलला जातो. पण 8-9 वाजता तो खाणारच नव्हता, त्यामुळे मग मी छान अशी त्याच्यासाठी मॅगी बनवली होती. धनुषला मॅगी खायला दिली आणि मग मी आले माझं आवरायला. तसं तर इतक्या लवकर काही ड्रेस वगैरे घालायचा नव्हता, पण डिसाईड करायचं होतं मला की 3 पैकी नक्की कोणता एक ड्रेस घालायचा आहे. रात्री मी अहोंना हेच सहज म्हणत होते की मला एक ड्रेस घ्या म्हणून, फक्त टॉप घ्या, लेगिन्सवरती वेअर करते म्हणून. पण त्यांचं म्हणणं होतं की नाही आत्ता नाही घ्यायचा म्हणून, तर नाहीच घेतलं. त्याच्यामुळे मी थोडीशी चिडली होते, थोडीशी नाही जास्त चिडली होते, पण लगेचच माझा राग निघून गेला. म्हटलं नाही घेत तर चला, काय इतके म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लगेच म्हटलं की घेतात, पण नाही, त्यांची इच्छा तर नको जास्त मागे लागायला. म्हणून मग मी जो माझ्या भावाने मला दिवाळीमध्ये ड्रेस घेतलेला ना तो म्हटलं घालायचा, पण नेमकं तो कॉटनचा असल्यामुळे ना असं म्हणजे त्याचा प्रॉब्लेम आहे, वेगळा असतो, मी तुम्हाला नाही सांगू शकत. तर त्याच्यामुळे मला घालायची इच्छा होत नव्हती, पण म्हटलं चला आता घालूयात, म्हणून त्यांनाच म्हटलं की तुम्ही प्रेस करून द्या म्हणून.
आणि त्यांनी प्रेस करायला सुद्धा घेतलं होतं, पण त्याच्यावरती डाग पडलेले होते. सो ते म्हटले हा ड्रेस अजिबात घालू नकोस, दुसरा कोणता तरी काढ म्हणून. आणि माझं चाललं होतं की नाही मला हाच घालायचा आहे म्हणून. ड्रेसचं म्हटलं थोडा वेळ बाजूला ठेवते, पण त्याच्या आधी आपण मस्त असं नाश्ता करून घेऊयात. पोहे उपीट बनवायला म्हणजे वेळच झाला असता, कारण सकाळचं किती म्हटलं ना तरी आवरतच नाही. सकाळी लवकर उठून सुद्धा काहीच फायदा होत नाही. आणि आमच्यात असं माहिती आहे का, जर बनवलं तर वेळेत खाणार नाहीत आणि मग ते नंतर हे करायचं म्हटलं की कंटाळाच येतो मला. तर नेहमीच असं होतं, म्हणून मग मी काहीच करत नव्हते बसले. ठरवलं होतं की बाहेरूनच जाताना काहीतरी खायचं म्हणून, पण नाही, उशीर झाल्यामुळे सगळा प्लॅन फिसकाटला. एवढ्यावरतीच आम्हाला दिवसभर थांबावं लागलं. आता इथे म्हटलं बॉटल वगैरे भरून ठेवूयात. खरं सांगायचं म्हटलं ना तर आपलं असं असतं ना की उठायचं, घराचं आवरायचं, पोरांचं आवरायचं, स्वतःचं आवरायचं, म्हणजे ह्या 2 गोष्टी करताना स्वतःकडे वेळ द्यायला जरासं लेट होतो. आणि मग माणसांचं काय होतं, उठायचं, स्वतःचं आवरायचं की बस झालं, त्यांचं आवरून लगेच रिकामे होतात. पण बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्यालाच बघाव्या लागतात. इथे मी बॉटल वगैरे भरून घेतली आणि आले मग माझं आवरायला. विचार केला होता ना तो भैयाने घेतलेला ड्रेस घालायचा, पण त्याचा प्रॉब्लेम होता, त्याच्यावरती डाग होते. आणि मग ते म्हटले की तू तो ड्रेस काय घालायचा नाहीच अजिबात, दुसरा कोणता तरी घे म्हणून. आणि मग मला त्यातनं पण हा आवडला. हा पण आहे, हा ड्रेस खूप जास्त पातळ दिसतो, म्हणजे इनर वगैरे घातली ना तर व्यवस्थित होऊन जातं. पण तरी पण मला अनकम्फर्टेबल फील होतं, म्हणून मग मी ना विचार करते की नाही घालायचा हा म्हणून. पण ते बोलले की चल छान वाटते, घाल म्हणून. मग ह्या ड्रेसला पण छान असं प्रेस करून घेतलं आणि दिसायला पण खूप जास्त छान वाटतो. मोस्टली मला ना व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर भरपूर आवडतो, म्हणजे व्हाईट कलरचे कपडे घालायला पण जास्त आवडतात. आणि माझं एक अशी खूप मनापासून इच्छा आहे की मला असं व्हाईट कलरचा अनारकली ड्रेस घ्यायचा आहे, म्हणजे जो 1 पीस टाईप असतो ना तसा घ्यायचा आहे मला. म्हणून एकदा मी गेलते पण माझ्या बड्डेच्या दिवशी ना, मला ड्रेस घ्यायला घेऊन पण गेले होते, पण ना तो ड्रेस होता 1800 रुपयाचा. आणि माझं मनच नाही झालं. आणि बड्डेचा दिवस होता त्यामुळे अहोंची इच्छा होती की नाही तू नाही म्हणू नकोस, घेऊन टाक म्हणून. पण मला काय ते पटलंच नाही. 1800 रुपयाचा ड्रेस आपण घालणार कधी आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळे मी त्यावेळेस काय घेतला नव्हता. आणि त्याच्यानंतर मग मला हा ड्रेस भेटला. ह्या ड्रेसला पण माझ्या बड्डेच्या दिवशी मावशीने मला 1000 रुपये दिले होते, म्हणजे तिने साडी आणलेली, ती मला काही आवडलीच नव्हती. पण मग तिने परत पैसे पाठवले. तिला म्हटले ही साडी तू घेऊन जा, असं पण मी घालणार नाही. मग ती साडी घेऊन गेली आणि मला पैसे पाठवले. त्याच पैशातून मी हा ड्रेस घेतलेला आहे आणि घेताना मला खूप छान वाटलेला. एवढंच की खूप जास्त पातळ आहे, ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे मला आवडत नाही. पण दिसायला वगैरे खूप जास्त बेस्ट आहे, खूप क्यूट दिसतो माझ्यावरती तो. मी माझं छानसं आवरून घेतलं. ज्या गोष्टींचा मला त्रास होतो ना त्याच गोष्टी मी मुद्दामहून करायला बघते, जसं की डोळ्यात काजळ घालणं नाही मला सहन होत, लगेच माझं डोकं दुखायला लागतं. कॉम्पॅक्ट पावडर लावले ना की चेहरा एकदम असा वेगळाच दिसायला लागतो आणि डोकेदुखी पण त्याने पण जास्त सुरू होते. म्हणजे तो स्मेल आहे ना तो मला आवडतच नाही. पण माहीत असून सुद्धा मी ह्याच चुका करायला जाते आणि स्वतःच्या शरीराला त्रास करून घेते. आजही तसंच काहीसं केलं, म्हणजे सकाळ माझी छान गेली, पण दुपारनंतरनं जे मला डोकं दुखायला लागलं ना, घरी आल्यानंतरनं उलट्या, डोकं, इतकं मी झोपून काढलं की प्रमाणाच्या बाहेरच. इथे आमच्या तिघांचं पण मस्त असं आवरून झालं होतं आणि त्याला ना सॉक्स घालून देत होते. ह्यावेळेची धनुची जी ड्रेपरी होती ना ती आमच्या दोघांना पण नाहीच आवडली, म्हणजे खूपच जास्त शॉर्ट होतं. पण त्याच्यावरती आम्ही त्याला जॅकेट वगैरे घातलं, म्हटलं तिथे गेल्यानंतर काढता येईल. नेहमीप्रमाणेच देवांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही तिघे पण घरातून बाहेर पडलो. लास्ट इयर जिथं धनुचं गॅदरिंग होतं ना ह्यावेळीही तिथंच होतं, त्याच्यामुळे आम्हाला जास्त शोधाशोध करावी लागली नाही, डायरेक्टली आम्ही पोहोचलो तिथे. पण बाहेर कुठं खायला वगैरे आम्हाला वेळच नाही भेटला आणि मनामध्ये चाललं होतं की धनुष करेल का व्यवस्थित म्हणून. 10:30ला आम्हाला तिथं बोलवलं होतं. गॅदरिंग सुरू व्हायला जवळजवळ 12 वाजले. आमची एक्साइटमेंट खूप जास्त वाढत चालली होती की आत्ता धनुष येईल, नंतरनं धनुष येईल. पण जेव्हा धनुष स्टेजवरती आला ना इतकं मस्त वाटत होतं ना बघायला, म्हणजे अक्षरशः ना असं डोळे भरून येतात की इतक्या मोठ्या स्टेजवरती अगदी न घाबरता न डगमगता इतका छान परफॉर्मन्स तो करतोय म्हणून. आणि ह्याच्यापेक्षा अजून मोठं आपल्याला तरी काय पाहिजे ना. आपल्याला पण एवढं स्टेज डेअरिंग नाही आहे, म्हणजे माझं तर नाही आहेच, पण इतका लहान असून तर व्यवस्थित सगळं करतो आहे. आणि आत्तापासूनच त्याला जर ह्या गोष्टींची सवय झाली ना तर पुढे जाऊन त्याला त्रास नाही होणार त्या गोष्टींचा. हे बघूनही खूप छान वाटतं. वाटत नव्हतं एवढा छान डान्स करेल वयाच्या मानाने, पण छानच केला, म्हणजे सगळ्या स्टेप वगैरे त्याच्या व्यवस्थित लक्षात होत्या. फक्त त्याला घरी कोणतं गाणं आहे ना ते सांगता येत नव्हतं. गणपती बाप्पांचं एक होतं पण ते मी इथं टाकलं नाही आहे. फक्त जो काय त्याचा मेन डान्स होता ना तो इथे मी तुमच्यासोबत शेअर केला. इथे धनू जर तुम्हाला दिसला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.